आणखी एक मोठी बातमी येतेय। शिंदेच्या शिवसेनेच्या डिनरला ठाकरेंचे खासदार उपस्थित होते। शिंदेच्या शिवसेनेची डिनर डिप्लोमसी झालेली आहे। प्रतापराव जाधव यांच्या डिनरला ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे उपस्थित होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हे डिनर आयोजित केलेलं होतं। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असतानाच नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख यांनी जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत। या डिनर डिप्लोमसीचे फोटोही समोर आलेले आहेत। ठाकरेंचे 2 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या या डिनरला उपस्थित होते। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय माहिती आहे आणि या खासदारांचं यावर काही स्पष्टीकरण आलंय का? नाही, दिल्लीमध्ये सर्वसाधारणपणे असं स्नेहभोजनाचे कार्यक्रम आयोजित होतात आणि त्यावेळी या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांना सर्व पक्षीय खासदार जात असतात। पण पूर्वी ठाकरेंच्या खासदारांनाच एक कुठेतरी या सगळ्या विषयांवरून मनाई केली गेली अशाही चर्चा झाल्या होत्या। आणि आता जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर कालच्या प्रतापराव जाधव यांच्या डिनरला सुद्धा हे खासदार गेलेत। तर त्यावेळी एक प्रश्न स्वाभाविक निर्माण झाला की जर मोहित कंबोज यांच्या घरी आदित्य ठाकरे वाढदिवसाच्या एखाद्या पार्टीला जाऊ शकतात आणि ती राजकीय संस्कृती असेल तर मग खासदारांनी एकमेकांच्या घरी जेवणात जाण्यामध्ये काय गैर आहे असे प्रश्नही उपस्थित झाले होते। आणि त्या अनुषंगाने लगेचच काल प्रतापराव जाधवांच्या घरी जे स्नेहभोजन होतं त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे अनेक खासदार उपस्थित होते असं कळतंय। नक्कीच, आता यामुळे चर्चा तर होणारच आणि या अनुषंगाने आता हे खासदार काय स्पष्टीकरण देतात का हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सोमेश, मात्र ज्या काही ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत या पार्श्वभूमीवर अर्थातच या संदर्भात चर्चा होणार आहे। नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे 2 खासदार या डिनर डिप्लोमसीला उपस्थित होते। त्याचे फोटोही समोर आलेले आहेत। दिल्लीमध्ये प्रतापराव जाधव यांनी हे खास डिनर आयोजित केलेलं होतं आणि शिवसेनेच्या या स्नेहभोजनाला ठाकरेंचे खासदार उपस्थित राहिलेले आहेत। तर स्वतः नागेश आष्टीकर आपल्या सोबत आहेत। आष्टीकरजी, तुमचं स्वागत आहे। काल खास डिनरचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या डिनरला तुम्ही उपस्थित होतात आणि त्यामुळे चर्चा सुरू होत आहेत। नेमकं काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, कसं आहे माहिती आहे का, माझी विनंती आहे आपल्या सर्व मीडियांना की असं कोणत्याही गोष्टीला एकाच अँगलनं बघता कामा नये। त्यांचा अॅनिव्हर्सरीचा कार्यक्रम होता, त्यांनी आम्हाला सभागृहामध्ये सगळ्याला विनंती केली होती की संध्याकाळचं जेवायला त्यांच्याकडे या। वेळ होता, संध्याकाळचा विषय होता, त्यामुळे आम्ही जस्ट एक 5-10 मिनिटांसाठी तिथे गेलो।